आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांनी BLO तसंच सहाय्यक BLO पदाच्या अतिरिक्त जबाबदारीचा सामूहिक राजीनामा देत उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन सादर केलं। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्यावर BLO तसंच सहाय्यक BLOची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मात्र त्या नियमित शासकीय कर्मचारी नसून कामावर आधारित प्रोत्साहनपर मानधनावर कार्यरत असल्यानं ही जबाबदारी अन्यायकारक असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्यावर माता बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब कल्याण, संसर्गजन्य रोग नियंत्रण, आरोग्य सर्वेक्षण तसंच विविध राष्ट्रीय आरोग्यपर कार्यक्रमांची जबाबदारी आधीच आहे। अशा परिस्थितीत निवडणुकीचं अतिरिक्त काम दिल्यामुळं मूळ आरोग्य सेवा प्रभावित होत आहेत। लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील कलम 13B आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील कलम 159 नुसार निवडणूक कामासाठी पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे। त्यामुळं आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्यावर BLOची जबाबदारी सोपवण्याच्या कायदेशीर वैधतेचा पुनर्विचार करावा अशी मागणी संघटनेनं केली। संघटनेच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील संबंधित आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांनी BLO तसंच सहाय्यक BLO पदाच्या जबाबदारीचा सामूहिक राजीनामा सादर केला असून त्यासोबत संबंधित कर्मचाऱ्यांची यादीही प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली। याबाबत अधिक माहिती C2 संलग्न लालबावटा आशा वर्कर्स गटप्रवर्तक युनियनच्या राज्य महासचिव पुष्पा पाटील यांनी दिली। काही आशांना सोलापुरातल्या BLO आणि BLO सहाय्यक म्हणून ड्युट्या दिलेल्या आहेत। वास्तविक पाहता त्यांना ही ड्युटी देत असताना लोकप्रतिनिधित्व अधिनियमचा जो 1950चा 32वा कलम आहे त्या कलमाचा रेफरन्स देत यांच्यावरती त्या ड्युट्या लादलेल्या आहेत आणि त्या जर कलमाचा आपण विचार केला तर त्या आशा सेविकांना लागूच होत नाही। मुळामध्ये त्या कलमानुसार जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना तो नियम आणि ते निवडणुकीचं काम लागू होतं। या ठिकाणी आशांना ज्यावेळेस आम्ही सामाजिक सुरक्षेची मागणी करतो, पेन्शनची मागणी करतो, वेतनाची मागणी करतो त्यावेळेस सरकारकडनं सफाईदारपणे सांगण्यात येतं की तुम्ही कर्मचारी नाहीत किंवा कामगार नाहीत। मग एकीकडे तुम्ही आम्हाला म्हणता कर्मचारी नाहीत, कामगार नाहीत आणि दुसरीकडे मात्र निवडणूक आयोग आहे सर्वोच्च त्याची भूमिका असल्याचं सांगत तुम्ही आम्हाला एकीकडे काय म्हणता तुम्ही कर्मचारी आहात, तुम्हाला हे काम केलं पाहिजे। ही विसंगतता दिसून येते। परंतु आशा सेविका जरी आरोग्याच्या विभागामध्ये काम करत असल्या आणि आरोग्य विभाग हे जरी शासकीय संस्थेत मोडत असलं तरी पण आशा ह्या मानधनावरती काम करणाऱ्या मोबदल्यावर आधारित काम करणाऱ्या सेविका असल्या कारणानं त्यांना मुळात हे निवडणुकीचं काम देणं चुकीचं आहे।